हॅलो, गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. दिस इज आकाश शेलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नागपूर महानगरपालिकाची जे स्टाफ नर्स आणि बाकी अदर जे 5 पदं होते त्याच्यासाठी एक्झाम झालेली आणि एक्झाम झाल्यानंतर त्याची आता TCSने आन्सर की फॉर ऑब्जेक्शन अपलोड केलेली आहे. हा लिंक आहे, याच्यावर क्लिक करायचं. तुम्ही क्लिक करून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुमचा ID पासवर्ड रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं. ओके, त्यानंतर तुम्ही तुमचा जो पेपर आहे, जशी जी रिस्पॉन्स शीट आहे, कुठलंही पद असो, ती जी रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्ही बघायची. मे बी तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता ती जी रिस्पॉन्स शीट आहे ती. ओके, सोबत रिस्पॉन्स शीट कशी चेक करायची बघा. हे असं पेपर डाउनलोड होतं. ओके, पर्टिक्युलर तर नर्स GNMचं असो की बाकी अदर कॅटेगरी पदांचं असो. त्यानंतर हे असे क्वेश्चन्स दिलेले आहे, जसे की तुम्हाला दिसते की जे आहे म्हणजे तुम्ही कुठलं ऑप्शन चूज केलेलं आहे. ओके, आणि राईट आन्सर म्हणजे हिरव्या कलरमध्ये जे दिलेलं आहे ते राईट आन्सर आहे. हे TCSने दिलेलं राईट आन्सर आहे आणि चूज काय केलं तुम्ही 4. ओके, म्हणजे हा क्वेश्चन तुमचा काय झालेला आहे, हा रॉंग झालेला आहे, लक्षात ठेवा. ओके, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 100 MCQज होते आणि 100 MCQ एक 25 MCQ तुम्हाला असं 30 मिनटामध्ये सॉल्व करायचे होते. ओके, असे 4 डिव्हिजन झाले होते. आता हा डिव्हिजन टाईम लिव्हर सिस्टीम म्हणतो याला आपण. ओके, जे TCSने नवीन एक पद्धत आणलेली आहे, जसं की नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे का, नॉर्सेटमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं हे आहे. म्हणजे 30 मिनटामध्ये तुम्हाला काय करायचं होतं की एक 25 MCQ सॉल्व करायचे होते. ठीक आहे. त्यानंतर यांनी कसं ते पेपरचा जो पॅटर्न आहे, म्हणजे जसे मराठीचे एक 3 ते 4 याच्यामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये, इंग्लिशचे पण 4 क्वेश्चन, ओके, GKचे काहीतरी 4 ते 5 क्वेश्चन असे, आणि नर्सिंगचे असे टोटल 10 क्वेश्चन. अशा पद्धतीने त्यांनी हा एक सेक्शन बनवला होता, जेणेकरून म्हणजे प्रत्येक सेक्शन हा जड नाही जायला पाहिजे स्टुडंटला. ओके, म्हणजे त्याची जी लेवल आहे ती अप्रोप्रिएट असायला पाहिजे म्हणून. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीचा हा पेपर होता. आता तुम्ही जेव्हा हे करणार, ऑब्जेक्शन टाकायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा पूर्ण पेपर तुम्ही व्यवस्थित बघा, ॲनालाइज करा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जर कुठला MCQ रॉंग वाटत असेल तर त्याच्याविषयी तुम्ही माहिती शोधायची. जसं की आता बरेच आता क्वेश्चन्स बघा, एक ते 100 MCQ बघितल्यानं तुम्हाला कळतं की नाही तुमचा MCQ याचा राईट आन्सर काय असायला पाहिजे. ओके, थोडं तुम्ही जे बुक्स आहे तुमच्याकडे त्याच्यामधून शोधा. ओके, बरेच क्वेश्चन्स जर तुम्ही गूगल कराल तर गूगलवर तुम्हाला बरेच क्वेश्चन्स तुम्हाला वेगळा आन्सर दिसेल आणि बुक्समध्ये. बट ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन टाकाल तुम्हाला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट लावायचं आहे. तर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट लावायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कुठल्या तरी बुकचा आधार घ्यावा लागेल. गूगलचा स्क्रीनशॉट ते घेणार नाही. सो ऑलवेज यू हॅव टू टेक स्क्रीनशॉट, यू हॅव टू टेक अ फोटो ऑर दिस फोटोकॉपी फ्रॉम द बुक्स ओनली. ओके, वॉट एव्हर इट मे बी. नर्सिंगचे असेल तर नर्सिंगचे बुक्स, ओके, आणि मराठी असेल तर बाकी भरपूर मराठी ग्रामरचे, इंग्रजी ग्रामरचे जे बुक्स आहेत त्याच्यामधून तुम्ही, आणि त्या बुकचं ऑथरचं नाव, त्याचं पेज नंबर, अशा पद्धतीने सगळं तुम्हाला त्या एक्सप्लेनेशनमध्ये लावावं लागेल. ओके, जसं की इथं याच्यामध्ये क्वेश्चन ID नंबर म्हणजे तो क्वेश्चनचा ID टाकायचा. ओके, त्याचं तुम्ही म्हणजे TCSनी काय आन्सर दिलेला आहे. ओके, जसे की ऑप्शन 1 इज राईट आन्सर. ओके, तर हे राईट आन्सर दिलेलं आहे. बट तुम्हाला वाटतं की नाही बाबा ऑप्शन 3 राईट आन्सर आहे. ओके, तर याच्याविषयी तुम्हाला मग तो ID टाकायचा. दिस इज द राईट आन्सर अँड दिस इज युअर एक्सप्लेनेशन ऑर द ऑब्जेक्शन. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, ऑब्जेक्शन घ्यावं लागेल. ओके, हे झालं ऑब्जेक्शनचं. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल. एक्सपेक्टेड जर कट ऑफ बघायला गेला तर तुम्हाला सांगतो की 2 शिफ्टमध्ये, एक आहे एक 27 तारखेला एक दुपारची शिफ्ट होती, म्हणजे पहिली शिफ्ट म्हणून नर्सिंगसाठी फर्स्ट शिफ्ट, आणि एक दुसरी शिफ्ट होती इव्हनिंग शिफ्टला 5 ते 7ची. तर जर हे तुम्ही बघायला गेल्या तर तुम्ही मला सांगतो की जवळपास आता एक 500 स्टुडंटचा सर्वे केल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, कदाचित जे मी प्रोबॅबिलिटी सांगणार आहे ती रॉंग पण असू शकतं. बट आपण असं गृहीत धरून चालू शकतो की काय होईल. आता तुम्ही याची ॲडव्हर्टाईजमेंट बघायची. ॲडव्हर्टाईजमेंट बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला किती मार्क्स आहेत, ओके, ते ठरवायचं. ओके, आता काय आहे की एक्झॅक्ट कट ऑफ सांगणं कठीण आहे. ओके, एक्झॅक्ट कट ऑफ सांगणं कठीण आहे. बट तुम्हाला सांगतो की जर ओपनचे जे कॅन्डिडेट आहे ओपन, ओके, आता याच्यामध्ये फिमेलचे पण आहेत. ओके, फिमेलचा ओपन वेगळा आणि जनरलचा ओपन. जनरल म्हणजे त्याच्यात फिमेल ॲज वेल ॲज मेल सगळे येणार, जसं की DMERच्या वेळी DHSच्या वेळी तुम्ही बघितलं असेल त्याच पद्धतीचं इथे आराखडा आहे. ओके,
ठीक आहे. तर ओपनचा कट ऑफ जर बघितला, कारण पदं खूप कमी होते, एक 80-85 काहीतरी पदं होते. ओके, ठीक आहे. तर ह्या पदांसाठी जर तुम्ही जर कॅटेगरायझेशन करायला गेला तर तुम्हाला मार्क जास्त लागतील. ओके, कारण सीट्स कमी आहे. जर सीट्स जास्त असतील तर कट ऑफ खाली पण आला असता, बट इथे सीट्स कमी असल्यामुळं ओके, आणि त्याच्यातही महिलांसाठी ज्या 30% रिझर्वेशन जागा असल्यामुळं मे बी जो फिमेलचा कट ऑफ आहे तो थोडा खाली येऊ शकतो. पण जर ओपनचा जर कट ऑफ बघितला, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण मेल ॲज वेल ॲज फिमेल जे क्लेम करणार आहे त्यांचा जो कट ऑफ असणार आहे तो थोडासा हाय असणार आहे. तर आपण याच्यामध्ये जेवढं आपण बघितलेलं आहे तर 120+ ओके, म्हणजे 60+ ज्यांचे MCQ किंवा 65+ MCQ ज्यांचे राईट आलेले, हे खूप फार क्वचित विद्यार्थी आहेत. आय डोंट नो. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता की नाही सर आम्हाला 60 भेटले, आम्हाला 65 भेटलेले, बट जेन्युअनली तुम्ही टाका. ओके, कारण जेवढे माझ्याकडे 500 जे विद्यार्थी आहे यांचा सर्वे केल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो आहे. हे मला नाही वाटत की बाबा योग्यच असेल जो मी सांगतो आहे ते, बट स्टील तुमच्या एक ओव्हरऑल माहितीसाठी की ओपनचा जो कट ऑफ आहे तो बेसिकली तुम्ही असं पकडून चला की बाबा 115च्या आसपास तुम्ही पकडून जाऊ शकता, किंवा 115चा कट ऑफ जाऊ शकतो. ओके, 115चा, कारण खूप फार कमी जे स्टुडंट आहे ते 120+ मार्क्स मिळालेले आहे. ओके, 120. आता याच्यातही जर तुम्ही मेल बघितला आणि याच्यात तुम्ही जर फिमेल बघितला, ओके, तर फिमेलचा कट ऑफ हा खाली येऊ शकतो, 110पर्यंत पण ओपनचा जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. बट मेलचा बघितला तर हा 115च्या आसपासच मी धरून चाललो आहे. 115 या त्याच्या पुढे पण असू शकतो, 116 पण होऊ शकतो. ओके, ठीक आहे. हा झाला ओपनसाठी. ओके, तर 115च्या आसपास हा तुमचा सेफ स्कोर आहे. ओके, जसं 110 ते 115चा हा मी पहिल्यापासूनच सांगतो आहे की सेफ स्कोर होऊ शकतो तुमच्यासाठी. ओके, मॅक्स टू मॅक्स 115. मी तुम्हाला सांगतो 115 हा मी मेलसाठी सांगत आहे. ओपन जे जनरल ओपन किंवा सर्वसाधारणसाठी मी सांगत आहे की 115 मेल, फिमेलसाठी 110पर्यंत जाऊ शकतो, कारण फिमेल रिझर्वेशन असल्यामुळं त्यांच्या जागा थोड्याशा जास्त असल्यामुळं हा एक क्रायटेरिया झाला आहे. ओके, याच्यामध्ये प्लस मायनस 1 किंवा 2 मार्क तुम्ही पकडू शकता, प्लस मायनस 1 किंवा 2 मार्क. ओके, ठीक आहे. जर याच्यामध्ये तुम्ही आता जर OBCची गोष्ट केला तर हे जास्त नाही जाणार. SC जर केलं तर ऑलरेडी फार क्वचितच म्हणू शकतो की नाही बाबा याच्यामध्ये 112 ते 108च्या आसपास वगैरे तुम्ही पकडू शकता, किंवा 105पर्यंत वगैरे पकडू शकता. ओके, इथे सुद्धा सेम लाईक याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. एक साधारणतः याचा पण जो कट ऑफ असणार आहे 110 वगैरे असू शकतो, SCचा कट ऑफ. ओके, लक्षात ठेवा 110, 108 हा तुम्ही पकडून चालू शकता. ओके, मेलसाठी वरती जाणार. मेलचा हायर ग्रेड हा फिमेलसाठी तुम्ही पकडू शकता का लोअर ग्रेडला जाऊ शकते. हा सुद्धा मेलसाठी, हा लोअर ग्रेड हा फिमेलसाठी जाऊ शकतो. मॅक्स टू मॅक्स 105ला पण जाऊ शकतो. याच्यामध्ये EWS आहे, SEBC आहे. ओके, यांचा पण कट ऑफ बघून घ्या तुम्ही, म्हणजे हा खाली येऊ शकतो. EWS 105पर्यंत जाऊ शकतो. ओके, 108 ते 105पर्यंत. ओके, SEBC पण हा जवळपास हा सुद्धा 105पर्यंत जाऊ शकतो. ओके, अशा पद्धतीनं धरून चला. आता जर SBC बघितलं, NTC, NTD, ओके, एक्झॅक्टली सांगणं फार कठीण आहे. तुम्हाला सांगतो आहे की जर 105च्या पुढे जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही रेसमध्ये आहात असं पकडून घालू शकतो. ओके, किंवा 105 ते 110चा मार्क. ओके, 105 ते 110 जर मार्क येत असेल तुम्ही रेसमध्ये आहात. ओके, असं तुम्ही एक, आणि सेफ स्कोर हा 115चा असेल. ओके, सेफ स्कोर 115चा असेल असं तुम्ही पकडून चला. ओके, ठीक झालं. तर त्यानंतर बघूया की आपण आता बाकी ST आहे. STचा पण हा 100, 105 वगैरे तुम्ही पकडू शकता. NTB, NTC, NTD यांचंसुद्धा 105, 110, कारण NTC, NTBमध्ये खूप कॉम्पिटिशन असतं, 110 पण असू शकतं. ओके, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सगळ्यांना माहिती आहे. पासिंग किती आहे? 90% मार्क्स सगळ्यांना माहिती आहे की बाबा हा क्रायटेरिया हा पासिंग सर्टिफिकेट पासिंग आहे. याच्यावरचेच जे लोक आहे त्यांचंच गृहीत धरण्यात येईल, म्हणजे तेच क्वालिफाय आहेत की नंबर लागण्यासाठी. ओके, हे तुम्ही धरून चला. ओके, हे एक झालं. आता त्यानंतर दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी म्हणतात की सर नॉर्मलायझेशन झालं तर कुठल्या शिफ्टचे मार्क वाढेल. ओके, फर्स्ट शिफ्ट की सेकंड शिफ्ट. आता जर तुम्ही जर बघितलं, ओके, तर सेकंड शिफ्टचे जे लोक आहेत त्यांचा जो स्कोर माझ्या पाहणीनुसार आतापर्यंत 130+ जे आहे, क्वचित 1 या 2 स्टुडंट असे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, याच्यामध्ये 120+ विद्यार्थी माझ्या पाहणीमध्ये फार कमी आहे पहिल्या शिफ्टमध्ये. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 110वाले तुम्हाला स्टुडंट बघू शकतात, किंवा 105 किंवा 100वाले विद्यार्थी मला जास्तीत जास्त बघायला मिळत आहे. पण इकडे 115वाले पण स्टुडंट मिळत आहे,
110 पण मिळत आहे, 105 पण मिळत आहे. ओके, आणि मॅक्सिमम जे विद्यार्थ्यांची जी लेवल आहे ती तुम्हाला 95 to 105च्या मधात एवढे इथे भरपूर स्टुडंट बघायला मिळत आहे मला. ओके, हे माझ्या पाहणीनुसार. आय डोंट नो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी जवळपास 25,000 विद्यार्थी मी पकडून चाललो की एवढ्या लोकांनी एक्झाम दिली असेल. जवळपास 25,000 विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेची एक्झाम दिली असेल, मी असं प्रेडिक्ट धरून चाललो आहे. तर त्याच अनुषंगाने आपण जर याच्यामध्ये जर पकडलं तर सेफ स्कोअर तुम्हाला सांगितलं मी 110 ते 115चा सेफ स्कोअर. म्हणजे हे आन्सर की याच्या पूर्वीसुद्धा मी एवढंच म्हणत होतो आणि आतासुद्धा मला एवढंच वाटतं. ओके, हा तुमचा म्हणजे सेफ स्कोअर तुम्ही धरून चालू शकता. तर होप सो मला असं वाटतं की हे गृहीत धरू नका, जेवढं मी सांगतो आहे हे प्रोबॅबिलिटी आहे, जरुरी नाही की हे सगळंच खरं असेल. ओके, बट सेफ स्कोअर हा 110 ते 115 तुम्ही धरून चला. ओके, ठीक आहे, कारण फार कमी विद्यार्थी मला याच्यामध्ये दिसत आहे. तरी ज्याच्यावरती जर स्कोअर येतं की समजायचं की बाबा तुमचं सिलेक्शन होईल. ओके, आता मुद्दा राहिला आहे की सर इथे BSc आणि GNMचा काही प्रॉब्लेम येईल का. ओके, जर आमचं BSc झालेलं आहे आणि आम्हाला जर 110-115च्या वरती आहे तर बाबांनो जे RR म्हणतात, ओके, नागपूर महानगरपालिकेचे, त्यांनी फक्त GNMच त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. जर BScनी फॉर्म भरलेले आहे, एक्झाम दिलेली आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालं तर आफ्टर जे लिस्ट येईल, जे मेरिट लिस्ट येईल, मेरिट लिस्टमध्येच आपल्याला माहिती पडेल. ओके, अजून एक आता प्रश्न राहिला आहे की नॉर्मलायझेशनमध्ये कुठल्या शिफ्टचे जे क्वेश्चन वाढेल. ओके, तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये काय असतं की आता आपल्याला माहिती आहे की सेकंड शिफ्टमध्ये मुलांना जास्त मार्क पडले आणि फर्स्ट शिफ्टमध्ये मुलांना मार्क कमी पडलेले आहे. तर याच्यामध्ये काय होतं, एक ॲव्हरेज स्कोअर काढला जातं. आता ॲव्हरेज स्कोअर एक आपण जवळपास आता एक 98 किंवा 100चा एक ॲव्हरेज स्कोअर पकडून चाललो की दोन्ही याच्यातल्या लोकांना याच्यामध्ये मार्क भेटले. ओके, तर जर सेकंड शिफ्ट 100च्या वरती जर असेल तर यांचे मार्क 1 किंवा 2 मार्क वाढेल. ओके, आणि जर फर्स्ट शिफ्टमध्ये याच्या जर खालचे लोक असेल किंवा सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा याच्या खालचे असेल तर यांचे मार्क रिड्यूस होतील. ओके, रिड्यूस म्हणजे कमी होतील, लक्षात ठेवा, कमी होत जाईल. ओके, फर्स्ट शिफ्टमध्ये आपण हार्डली याच्यामध्ये 4 to 5 मार्क्स कमी जास्त प्लस मायनस पकडू शकतो की नॉर्मलायझेशनमध्ये 4 ते 5 मार्क म्हणजे फर्स्ट शिफ्टवाल्यांचे वाढू शकतील. कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे की फर्स्ट शिफ्टवाल्यांना मार्क कमी पडलेले आहे. तर याच्यामध्ये जे पहिले रँकवाले आणि याच्यातले पहिले रँकवाले हा स्टुडंटच्या याच्या मार्क्सनुसारच नॉर्मलायझेशन होतं. ओके, नॉर्मलायझेशनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आम्ही अपलोड करून ठेवलेला आहे की नॉर्मलायझेशन मेथड काय होते, तुम्ही बघू शकता. एक थोडंसं बरंच खाली जावं लागेल, तुम्हाला भेटून जाईल लर्न नेक्स्ट नर्सिंग प्लॅटफॉर्मवर. ओके, ठीक आहे. आता नॉर्मलायझेशनमध्ये 4 ते 5 मार्काचा आम्ही पकडून चालू, कमी जास्त होऊ शकतो, काही मार्क तेवढे पण होतील गॅरंटी नाही, आपण एक 4 मार्कच पकडू. ओके, ठीक आहे. तर हे ॲव्हरेज स्कोअर आहे, याच्या जर वरती असेल तर मार्क वाढेल, याच्या जर खाली असेल तर दोन्ही शिफ्टचे मार्क, मुलांचे मार्क कमी होतील. ओके, हे एक झालं. आता ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲनालिसिस, पेपरचं ॲनालिसिस कसं करणार. सर्वात पहिलं तुम्ही तुमचा पेपर बघायचा की मराठीमध्ये तुम्हाला 15पैकी किती मार्क भेटले, इंग्लिशमध्ये तुम्हाला 15पैकी किती मार्क भेटले. ओके, GKमध्ये तुम्हाला 15पैकी किती मार्क भेटले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मॅथमध्ये तुम्हाला 15पैकी किती मार्क भेटले. ठीक आहे, आणि नर्सिंगमध्ये 40पैकी तुम्हाला किती मार्क भेटले. याच्यावर तुम्हाला ॲनालिसिस करायचं. तुम्हाला मी आत्ताही सांगतो की हे जे असे प्रकारचे पेपर असतात, मला एवढं माहिती आहे आपलं 10th आणि 12th झालेलं आहे. तुम्हाला सांगतो आहे, जर तुम्ही नर्सिंगमध्ये जे तुमचं टेक्निकल आहे, ओके, जे टेक्निकल याच्यामध्ये जर मी तुम्हाला 40पैकी 30 MCQ जर तुमचे राईट आले असं पकडून चालू, आणि बाकी याच्यामध्ये तुम्ही एक 15पैकी इथे 7 पकडा, इथे 15पैकी 7 पकडा, इथे 15पैकी 7 पकडा, इथे 15पैकी 7 पकडा. जर असं जर कराल तुम्ही, एवढं मला माहिती आहे तुमचं 10वी आणि 12th आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर आपलं ग्रामर पण मराठीचं ॲव्हरेज आणि जे पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं चांगलं असेल मराठी ग्रामर. ओके, इंग्लिश ग्रामर बऱ्यापैकी काही लोकांचं चांगलं, काही लोकांचं वाईट. ओके, GK ठीक आहे, 15पैकी 7 मार्क, आणि मॅथमध्ये 15पैकी 7 मार्क. जर असं जर कराल तर तुमचे किती येणार, किती राईट येतील. 100 आउट ऑफ तुमचे राईट 37 आणि 7 तुमचे 45, 45 आणि 7 किती होईल 52, 52 आणि 7 तुमचे किती होतील 59. जर एवढे मार्क आले तर तुम्ही सेफ झोनमध्ये आला असता. ओके, हे कॅल्क्युलेशन असं यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो आहे की मला माहिती आहे मराठी आणि जे बाकीचं जे सेक्शन आहे हे तुम्ही मोर दॅन 1 मंथमध्ये कवर करू शकता. बट नर्सिंग इज वास्ट टॉपिक. नर्सिंग जो आहे तुमचा हा खूप वास्ट आहे. ओके, तुम्हाला जर कुठेही सिलेक्शन व्हायचं असेल तुम्हाला, ओके, DMAR असो, DHS असो, की महाराष्ट्रातल्या ज्या एक्झाम्स आहे, कारण याच्यामध्ये मराठी इंग्रजी वगैरे येतं, तर याच्यामध्ये तुम्ही नेहमी 30 ते 35 हा टार्गेट धरून चालतं. 30 ते 35 राईट आन्सर यायसाठी तुम्हाला तुमचे
15 ते 20 सब्जेक्ट क्लिअर करावं लागेल, तेव्हाच जाऊन तुम्ही याला करू शकता. आता फर्स्ट शिफ्टमध्ये तुम्ही जर बघाल तर नर्सिंगचे MCQ थोडेसे कठीण वाटले मला आणि सेकंड शिफ्टमध्ये नर्सिंगचे क्वेश्चन्स मला थोडेसे इझी वाटले. सो दॅट्स वाय मी सेकंड शिफ्ट जी आहे, शेवटची जी शिफ्ट आहे ती थोडीशी इझी वाटली, लक्षात ठेवा. ओके, आणि ही थोडी कठीण वाटली. तर मी फर्स्ट शिफ्टच्या मुलांचे मार्क एक 4+ मार्क वाढू शकतात. ॲव्हरेज स्कोर तुम्ही 100 धरून चालू शकता की 100 हा ॲव्हरेज स्कोर असेल दोन्ही याच्यातला. ओके, 100च्या वरती असेल तर डेफिनेटली मार्क थोडेफार वाढतील, 100च्या खाली असेल तर मार्क नाही वाढतात. ती फर्स्ट शिफ्ट असो की सेकंड शिफ्ट असो. ओके, इथून रिड्यूस होऊन जाईल 100च्या खालची असेल तर. ओके, जेव्हा ॲव्हरेज करायला गेलं रिड्यूस होऊन जातात 100च्या खाली. असं हे माझं प्रेडिक्शन आहे. आय डोंट नो हे असंच होईल, गॅरंटी नाही आहे. बट ओके, मला म्हणायचं आहे की पुढच्या एक्झामच्या तयारीला लागा. ज्यांना मार्क कमी भेटलेले आहे, 90-95 भेटलेले आहे, सिलेक्शन झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुमची एक प्रॅक्टिस झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका NMMCची एक्झाम आहे. याच्यामध्ये 131 पोस्ट आहे स्टाफ नर्सचे, हे तुम्ही भरू शकता. सोबत नॉर्सेटची एक्झाम आहे 12 एप्रिलला. सोबत RRB आहे 28, 29, 30 एप्रिलला. आणि NVS जी फिमेलसाठी जी होती ती मेमध्ये एक्झाम आहे. तर एवढ्या तुमच्यासमोर एक्झाम आहे. ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जे प्लॅटफॉर्म आहे ऑलरेडी तुमच्यासाठी भरपूर सारे कोर्सेस करून ठेवलेलं आहे. ओके, तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा. ओके, ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओके तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला RRBचा कोर्स आहे. ओके, तर फुल थेरी कोर्स पाहिजे तुम्हाला, MCQचा टेस्ट सिरीज आम्ही दिलेच आहोत. ओके, आणि जर तुम्हाला फुल थेरी कोर्स हवा तर हा तुम्ही कोर्स घेऊ शकता. हा कोर्स इज व्हेरी गुड. याच्यामध्ये पूर्ण नर्सिंगची तयारी होईल, ॲज वेल ॲज तुमचं नर्सिंग ॲज वेल ॲज मॅथ्स याच्यामध्ये कवर केलं जाईल. बाकी याच्यामध्ये फक्त टेस्ट सिरीज आहेत. ओके, RRBसाठी स्पेशल टेस्ट सिरीज हे तर झालेली आहे, हे बंद झालेली आहे. आणि याच्यामध्ये नॉर्सेटची टेस्ट सिरीज आहे. ओके, नॉर्सेट RRB दोन्ही कंबाईन आहे आणि फक्त ही याच्यात RRB आहे आणि याच्यात सगळ्या टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये थेरी, डिटेल नर्सिंगची थेरी, जे मेजर सब्जेक्ट 6 प्लस मायनर सब्जेक्ट 6 ते 7, टोटल 12 ते 13 सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होतील. ओके, जवळपास 1 इयर याची व्हॅलिडिटी मिळेल. तुम्हाला ॲपवर 6 महिनेच दिसेल. 6 महिने हे लाईव्ह आहे, पुढचे 6 महिने तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल. ओके, होप सो. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. टेन्शन घेऊ नका, ॲनालिसिस करा पेपरचं की बाबा तुम्ही कुठे चुकलात, तुमच्या चुका दुरुस्त करा. ओके, ठीक आहे. पुन्हा काही डाऊट असेल तर मेसेज करू शकता कमेंट बॉक्समध्ये. लवकरच भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.